नमस्कार. आज मी इथे पेडवे घेतलेले आहेत. ते साफ करून घेते. सर्वात अगोदर खवळं काढून टाकते. खवळं काढून झाल्यावर कल्ले कापून घेते. शेपटीकडचा भाग कापते आणि डोक्याकडचा भाग पूर्ण कापून टाकते. पोटातली घाण काढून टाकते. अशा प्रकारे मासे साफ करून घेतलेले आहेत. इथे तळ्यासाठी वर चिरा पाडून घेतलेत आणि बाकीचे एका माशाचे 2 तुकडे करून घेतलेत. आता मीठ लावते आणि बाजूला ठेवते. इथे कढीला लागणारं वाटप काढून घेते. वाटपाला लागणारे साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. आता ग्राइंडरमधनं वाटप बारीक वाटून घेते. वाटप वाटून झालेलं आहे. भांड्यात काढून घेते. त्यात 2 हिरव्या मिरच्या आणि 10-12 तिळफळं धुवून चेचून घेतलेली ती घालते आणि वाटपाला उकळी काढून घेते. वाटपाला उकळी आल्यावर मीठ लावून ठेवलेले पेडवे धुवून घालते. त्यात 2-3 कोकमं घालते आणि चवीप्रमाणे मीठ घालून वाटपाला उकळी काढून घेते. मासे शिजेपर्यंत. पेडवे शिजलेले आहेत. पेडव्यांची कढी तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात 1 छोटा चमचा मेथी घालते. मेथी परतून झाल्यावर एक बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा लालसर झाल्यावर 1 टोमॅटो आणि हिरवी मिरची घालते. टोमॅटो परतून घेते. त्यात 1 छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि परतून घेते आणि झाकण लावून टोमॅटो शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. टोमॅटो नरम झालेले आहेत. त्यात लाल मिरची पावडर, हळद घालून मिक्स करून घेते आणि थोडंसं पाणी घालते आणि कढीला लागेल इतकं पाणी घालून उकळी काढून घेते. कढीला उकळी आलेली आहे. त्यात चवीप्रमाणे मीठ घालते. 4-5 कोकमं घालते आणि मीठ लावून धुवून घेतलेले पेडवे घालते. मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेले आहे. मासे शिजलेले आहेत. पेडव्यांची कढी तयार आहे. इथे तळ्यासाठी 4 पेडवे बाजूला ठेवलेले. त्यात आलं लसूण पेस्ट, कोकम आगळ, हळद, लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ घालते आणि मिक्स करून घेते आणि चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते. आता थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते आणि माशांना लावून घेते व्यवस्थित. माशांना मसाला लावून झालेला आहे. आता बाजूला ठेवते. 15-20 मिनिटांनी इथे तांदळाचे पीठ आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे. ते मसाला लावून ठेवलेल्या पेडव्यांना लावून घेते. इथे तव्यावर तेल घेतलेले गरम करायला. त्यात मासे फ्राय करायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झालेले. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून मासे फ्राय होईपर्यंत शिजून घेतलेले आहेत. पेडवे फ्राय करून झालेले आहेत. आता मी काढून घेते. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात थोडंसं मीठ घालते आणि हळद घालते. तेल गरम झाल्यावर त्यात साफ करून धुवून घेतलेली कोलंबी घालते आणि तेलात परतून घेते. परतून झालेली कोलंबी काढून घेते बाजूला. त्यात थोडंसं अजून तेल घालते कढईत. 1 तमालपत्र, 1 छोटा चमचा जिरं आणि तेलात परतून घेते. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा परतून घेते.
कांदा लालसर झाल्यावर एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि कांद्याबरोबर परतून घेते. त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते. टोमॅटो परतून घेते. इथे दुधी घेतलेला आहे बारीक चिरून, तो कांद्यावर परतून घेते. जिरे पावडर, लाल मिरची पावडर, हळद आणि एक हिरवी मिरची घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते. 2-3 मिनटं भाजी परतून झालेली आहे. त्यात पाणी घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. दुधी शिजलेलं आहे. त्यात परतून ठेवलेली कोलंबी घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून एक वाफ काढून घेते. 2-3 मिनटांनी झाकण काढलेलं आहे. वरून कोथिंबीर घालते. गरम मसाला घालते. मिक्स करून घेते. दुधीमध्ये कोलंबी घालून भाजी तयार आहे. इथे तिवाळ बनवण्यासाठी पाण्यामध्ये कोकमं भिजत घातलेली 4 ते काढून घेते. चवीप्रमाणे साखर आणि मीठ घालते. एक लसूण घालते बारीक चिरलेला, एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली, थोडीशी कोथिंबीर घालते आणि सगळं मिक्स करून घेते. आणि आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.